नमस्कार मित्रांनो, आजच्या या भागामध्ये आपण पाहणार आहोत पाढ्यांचा उपयोग करून कोणत्याही 2 अंकी संख्येचा पाढा तयार करणे। आपल्याला जे काही पाढे आहेत 1 ते 9 पर्यंतचे यासाठी आपल्याला माहीत असणे आवश्यक आहे। तर या पाढ्यांचा उपयोग करून आपण कोणत्याही 2 अंकी संख्येचा पाढा तयार करू शकतो। सोपी पद्धत मी सांगणार आहे। चला करूया सुरुवात आजच्या या भागाला। आजच्या या भागामध्ये आपण 34 या संख्येचा पाढा तयार कसा करता येईल सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत। या 34 या संख्येमध्ये एकक स्थानी 4 अंक असून दशक स्थानी 3 अंक आहे। आपल्याला 3 आणि 4 या 2 संख्येचा पाढा या ठिकाणी वापरायचा आहे आणि या 2 पाढ्यांच्या मदतीने आपण 34चा पाढा तयार करणार आहोत। त्यासाठी आपल्याला काय करायचं ते पाहूया। मित्रांनो, 34चा पाढा तयार करण्यासाठी आपण 3 आणि 4 याचा संख्येचे पाढे आपण या ठिकाणी लिहून काढले। डाव्या बाजूला 3चा पाढा लिहिला, उजव्या बाजूला 4चा पाढा लिहिला। आता यापुढची पद्धत काळजीपूर्वक समजून घ्या। 34चा पाढा तयार करायचा आपल्याला। या ठिकाणी 34चा पाढा तयार करताना 34 गुणिले 1 म्हणजे 34 सरळ सरळ आलेले 2 अंकी संख्या आहे। 34 दोन्ही 68 आपण 6 आणि 8चा वापर केला ते आपण सरळ सरळ लिहिले। आता 34 गुणिले 3 हे आपल्याला पाहायचं आहे। त्यासाठी आपण काय करणार आहोत तर या 12 या संख्येमधील एकक स्थानचा अंक 2 आपण या ठिकाणी लिहून काढणार आहोत आणि नंतर जो 9 अंक डाव्या बाजूला आहे त्यामध्ये आपण हा 12 मधला दशक स्थानचा 1 अंक मिसळणार आहोत। म्हणजे 9 अधिक 1 10 आणि उजव्या बाजूला 2 म्हणजेच 102 या ठिकाणी येईल। परत एकदा सांगतोय 102 कसं आलं आहे, या बाजूला 2 हा जो अंक आहे तो तसा लिहायचा 12 मधला आणि डाव्या बाजूला जी 9 संख्या आहे त्यामध्ये इकडचा 1 अंक मिसळायचा आहे। आता 34 गुणिले 4 34 चौक जो काढायचा आपल्याला त्यासाठी काय करणार आपण तर 16 अंकामधला 6 अंक उजव्या बाजूला आपण सरळ सरळ लिहून काढणार आहोत आणि या 12 या संख्येमध्ये 16 मधील 1 जो दशक स्थानचा अंक आहे तो मिसळणार आहोत। म्हणजे 12 अधिक 1 13 म्हणजेच 136। 34 गुणिले 4 136 येईल। अशा पद्धतीने आपण 34चा पाढा तयार केलेला आहे। यामध्ये आपण उजव्या बाजूला जे संख्या आहे 4 8 12 16 20 यामधील जो एकम स्थानचा अंक आहे तो आधी लिहून काढायचा आणि नंतर जेव्हा डाव्या बाजूला येतो आपण तेव्हा डावीकडील पाढा 3चा पाढा आहे तर 3 अंक घ्यायचा आणि उजव्या बाजूला जो अंक रिकामा राहिलेला आहे तो त्यामध्ये अधिकचा करायचा आणि अशा पद्धतीने आपण कोणत्याही 2 अंकी संख्येचा पाढा तयार करू शकतो। आता या ठिकाणी मी दुसरं उदाहरण घेतलं 73चा पाढा तयार करणे। यासाठी काय करावं लागेल 73 या संख्येमध्ये 7 आणि 3 असल्यामुळे डाव्या बाजूला मी 7चा पाढा 7चा टेबल लिहून काढला आणि उजव्या बाजूला 3चा टेबल 3चा पाढा लिहून काढला। या ठिकाणी 73चा पाढा करताना पहिल्या 3 संख्येमध्ये पहा 73 146 आणि 219 असं आलं का, कारण उजव्या बाजूला 3च्या पाढ्यामध्ये 1 अंकी संख्या आहे 3 6 9 ती डायरेक्ट आपण लिहून काढली आणि 7 14 21 आपण लिहून काढलं। आता ह्या 28 आणि 12 73 चौक याचा करताना काय करावं लागेल, सर्वप्रथम आपल्याला या 12 मधील एकम स्थानची संख्या 2 लिहून काढावी लागेल। जो उरला 1 त्या 12 मधला तो आपल्याला या 28 मध्ये अधिकचा करावा लागेल म्हणजेच त्याची बेरीज करावी लागेल। 28 अधिक 1 29 आणि 2 बाजूचे म्हणजे 292 या ठिकाणी येणार आहे आणि अशा पद्धतीने आपण सर्व पाढे करू शकतो। अशा पद्धतीनं 73 या संख्येचा पाढा टेबल आपल्या ठिकाणी तयार झालेला आहे। अतिशय सोपी पद्धत मी आज आपल्याला सांगितलेली आहे। धन्यवाद।